नमस्कार मित्रांनो, ब्रिलियन्स मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत। आज आपण प्रॅक्टिस सेट 7.1 घेतोय। सो लेट स्टार्ट। बघा, आपला 7th टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे व्हेरिएशन। व्हेरिएशन मीन्स चेंज। व्हेरिएशनचा अर्थ होतो चेंज। त्याचं आपण थोडं बेसिक्स समजून घेऊया। त्याच्यामध्ये या ठिकाणी एक्स अँड वाय ओके हे दोन या ठिकाणी कन्सिडर केलं जातं। आपण सपोज कन्सिडर करूया, या ठिकाणी एक्स ची किंमत या ठिकाणी 5, 10, 15, वाय ची किंमत 10, 20, 30। या ठिकाणी एकतर एक्स आणि वाय एक्स ची वाढत चालली तर वाय ची किंमत एकतर वाढत जाते किंवा कमी होत जाते। ओके, म्हणजे व्हेरिएशनची या ठिकाणी दोन या ठिकाणी टाइप्स आहेत। फर्स्ट आहे डायरेक्ट व्हेरिएशन। डायरेक्ट म्हणजे बघा या ठिकाणी बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2, त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू 4 आहे। ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 4 आहे त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू 8 आहे। म्हणजेच बघा, इथं 6 आहे, इथं 12 आहे, इथं 8 आहे, इथं 16 आहे। म्हणजे या ठिकाणी काय होईल, व्हॅल्यूज या इन्क्रीज होईल। व्हॅल्यूज काय होईल, इन्क्रीज, व्हॅल्यू वाढत आहेत। आता सेकंड ह्याच्यामध्ये बघा, एक्स 100 आहे, वाय 80 आहे, इथं 80, 60, 60, 40, म्हणजे इथं 40, 20। म्हणजे या ठिकाणी काय होईल, एक्स ची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तशी वाय ची व्हॅल्यू काय होईल, एक्स ची व्हॅल्यू जशी डिक्रीज होत चालली, बघा एक्स ची व्हॅल्यू पण डिक्रीज होत चालली। 100 पासून 80 झाली, 80 ची 60, 60 ची 40, तशीच वाय ची पण 80 ची 60, 60 ची 40, 40 ची 20। म्हणजेच इथं व्हॅल्यूज काय होईल, दोन्ही व्हॅल्यूज डिक्रीज होईल। एक्स ची व्हॅल्यूज पण डिक्रीज आणि हे एक्स ची व्हॅल्यू पण डिक्रीज आणि वाय ची व्हॅल्यू पण डिक्रीज। इथं एक्स ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होईल आणि वाय ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होईल। ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यूज एक्स आणि वायच्या इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतील, दोन्ही इन्क्रीज तर पाहिजे किंवा दोन्ही डिक्रीज तर पाहिजे, त्यावेळेस हे डायरेक्ट व्हेरिएशन असतं। आणि ज्यावेळेस इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये कसं असतं, एक्स ची व्हॅल्यू जर वाढत चालली वाय ची कमी होते किंवा वाय ची वाढत चालली तर एक्स ची कमी होते, त्याला इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणायचं। हे आपलं प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये आपल्याला ते पाहायचं आहे। 7.1 हा प्रॅक्टिस सेट आपला डायरेक्ट व्हेरिएशनवर डिपेंड आहे। ते आपण प्रॅक्टिस सेटचे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुमच्या राहिल्या साहिल्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी कम्प्लीट होतील। आपण प्रॅक्टिस सेट 7.1 या ठिकाणी घेऊयात। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन। आपल्याला व्हेरिएशनचं सिम्बॉल यूज करून या ठिकाणी लिहायचं। फर्स्ट बघा, सर्कम्फरन्स सी ऑफ, या ठिकाणी सी आहे, ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस। आपल्याला या ठिकाणी सिम्बॉल यूज करून लिहायचं आहे। आता सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल। डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समचलनामध्ये आहे, टू इट्स रेडियस आर। म्हणजे याला कसं लिहावं लागेल आपल्याला, बघा सर्कम्फरन्स सी डायरेक्टली प्रोपोर्शनल साठी बघा हे अल्फा वापरलं जातं आणि हे रेडियस आर। ओके, हे अल्फा, आणखी सायन्स मध्ये पण आहे बघा, अल्फा, बीटा, गॅमा रेज असतात। ओके, या ठिकाणी हे जे अल्फा आहे हे कॉन्स्टंट म्हणून वापरलं जातं। सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर। याच्या ठिकाणी बघा, जर आपल्याला व्हॅल्यूज काढायचे असतील तर यावेळेस बघा सी इज इक्वल टू के आर असं लिहिलं जातं। म्हणजे हा जो के आहे तो के असतो कॉन्स्टंट। ओके, म्हणजे आपल्याला जर व्हॅल्यू सी ची दिली असेल, जर आर ची काढायची असेल, आर दिलं असेल, सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे इक्वेशन आपण वापरू शकतो। सी इज इक्वल टू के आर। अगोदर के ची देखील किंवा याच्यावर आपण दोन्हीच्या व्हॅल्यू दिल्या तर आपण के कॉन्स्टंटची देखील व्हॅल्यूज काढू शकतो। नंतर एक्झाम्पल्स आहेत त्याचे। आता बघा, हे सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहे। ओके, म्हणजे जशी सी या ठिकाणी सी वाढत जाणार आहे तसं आर वाढत जाणार आहे, किंवा सी जर कमी होत गेला तर आर पण कमी होत जाणार आहे। फॉर एक्झाम्पल बघा, हे समजण्यासाठी तुम्हाला थोडं छोटंसं या ठिकाणी डायग्राम काढूया आपण। या ठिकाणी हा सर्कल आहे, ओके, दॅट इज रेडियस, ही अशी रेडियस आहे। ओके, हा सर्कल आहे, हे रेडियस आर। ओके, हे रेडियस आर आहे। आता हा सर्कल एवढा आहे। जर या ठिकाणी सर्कल जर आपण मोठा केला इन दॅट वे, हे सर्कल नसेल तरी सर्कल समजा कन्सिडर करा। ओके, बघा या ठिकाणी सर्कल वाढला म्हणजे सर्कम्फरन्स आहे। ओके, हे सर्कम्फरन्स आहे परिघ त्याचा। ओके, हे वाढलं, या ठिकाणी रेडियस पण वाढायली। बघा, जसं सर्कम्फरन्स वाढत चाललाय तसं रेडियस पण, इथं सर्कम्फरन्स कमी झाला याच्यापेक्षा रेडियस कमी। आणि जर आणखी आपण सर्कल छोटा काढू, हे सर्कम्फरन्स कमी झाला तर रेडियस पण कशी होणार आहे, कमी होणार आहे। म्हणजे जसं जसं बघा या ठिकाणी सर्कम्फरन्स वाढत चाललाय तशी तशी रेडियस काय होलेली आहे, इन्क्रीज होलेली आहे। म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। किंवा इकडून जर इकडे गेला तुम्ही, जसं जसं सर्कम्फरन्स हा कमी होत चाललाय तशी तशी काय होईल, रेडियस कमी होत चालली आहे।
ओके, म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी सेकंड काय दिले आपल्याला, कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट प्रोपोर्शनल. जसं आपण हे केलं होतं याचं सर्कम्फरन्स आणि रेडियस, त्याचप्रमाणे आहे. म्हणजे काय इथं डायरेक्टली हे एल, ओके, अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट म्हणजे समचलन. ओके, डायरेक्ट लिहिताना बघा या ठिकाणी एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी, अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. आता याचं थोडं बेसिक समजून घ्या. बघा, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल जसं इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार. बघा, जसं जसं पेट्रोलचं आपल्याला खपत म्हणजे पेट्रोल जसं लागणार आहे ना, ओके, तसं ते कारचं डिस्टन्स आहे ते वाढत जाणार आहे. ओके, यामध्ये बघा एक उदाहरण घेऊ आपण. समजा एक 4 व्हीलर गाडी आहे. ओके, एक कार आहे. या ठिकाणी हे लिटर आणि हे डिस्टन्स. या ठिकाणी जर 1 लिटरमध्ये एक 4 व्हीलर गाडी, आता ऑन अन ॲव्हरेज 4 व्हीलर गाड्या 20च ॲव्हरेज आहे आपल्याला. कंपनीचं मायलेज काही जरी असेल तर 20 ॲव्हरेज पडतं. सपोज 20 पकडूया. एक 4 व्हीलर गाडी 1 लिटरमध्ये 20 किलोमीटर या ठिकाणी डिस्टन्स जाते हे किलोमीटरमध्ये. जेव्हा 2 लिटर पेट्रोल आपलं डिझेल लागेल. ओके, एक तर पेट्रोल घेऊ आपण किंवा डिझेल घेऊ आपण. या ठिकाणी समजा पेट्रोलची काय समजा आपण 2 लिटर पेट्रोलला ते 40 किलोमीटर जाते समजा. म्हणजे 1 लिटरला जर 20 जात असेल तर 2 लिटरला ते 40 जाणार आहे, 3 लिटरला ते 60 जाणार आहे, लक्षात घ्या. 4 लिटरला ते 80 जाणार आहे. ओके, किलोमीटरमध्ये. म्हणजेच बघा, जसं जसं आपलं हे पेट्रोलचं कन्झम्पशन, ओके, पेट्रोलचं कन्झम्पशन वाढत चाललंय तसं तसं डिस्टन्स हे वाढत चाललंय. इथं डिस्टन्स जर कमी होत असेल तर ते इनव्हर्स व्हेरिएशन झालं असते. परंतु जसं पेट्रोलचं कन्झम्पशन वाढत चाललंय बघा, इथं ही किंमत कशी इन्क्रीज होत चालली आहे. तसंच हे पण काय होईल, इन्क्रीज होत चाललंय. म्हणजे या ठिकाणी जसं जसं हे वाढत चाललंय तसं तसं हे पण या ठिकाणी वाढत चाललंय. म्हणजे किमती कशावर आहे, त्या ठिकाणी राईज किंमत म्हणजे दोन्ही पण राईज होऊ लागले. पेट्रोल पण राईज होऊ लागले, पेट्रोलचं कन्झम्पशन आणि डिस्टन्स पण या ठिकाणी वाढत चालले. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि या ठिकाणी जर व्हॅल्यू जर काढायची म्हटली तर एल इज इक्वल टू के हा कॉन्स्टंट असतो डी. दोन्हीपैकी एक जर व्हॅल्यू दिली तर तुम्ही काढू शकताय. ओके, आता त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मधील सेकंड क्वेश्चन घेऊयात. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स. बघा, हे काय, कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर इन डायरेक्ट व्हेरिएशन. बघा, कॉस्ट ऑफ ऍपल्स हे वाय या ठिकाणी लिहिलेलं आहे, नंबर ऑफ ऍपल्स एक्स. म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजे वाय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंटमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, या जी ब्लँक स्पेस आहेत आपल्याला फिलअप करायचे, त्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत. आता बघा, या ठिकाणी वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ वाय इज इक्वल टू के एक्स. कारण या ठिकाणी हा जो के असतो, के इज कॉन्स्टंट. हा के काय आहे, हा के हा कॉन्स्टंट आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जे व्हॅल्यूज दिले त्याच्यावर आपण या ठिकाणी बघा एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. अगोदर आपण के ची व्हॅल्यू काढू. म्हणजे के ची जर व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर बाकीच्या व्हॅल्यूज आपण काढू शकतो. बघा, या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 1 घेऊ फर्स्ट ह्याच्यामधलं कॉलम मधलं, अँड वाय इज इक्वल टू 8. हे जर आपण व्हॅल्यूज घेतल्या तर आपली इक्वेशन काय बघा, म्हणजे हे कॉन्स्टंट काय, वाय इज इक्वल टू के एक्स. ओके, वाय इज इक्वल टू के एक्स आहे. आपल्याला या के ची व्हॅल्यूज याच्यावरून काढायची आहे. व्हॅल्यूज आपण एक्स आणि वायच्या याच्यात पुटअप करूयात. म्हणजेच काय येईल या ठिकाणी बघा, 1 इज इक्वल टू हे के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सॉरी, वाय हा 8 आहे. 8 इज इक्वल टू के इंटू 1. ओके, x1 मीन्स काय येणार आहे बघा, एक्स या ठिकाणी के ची व्हॅल्यू के इज इक्वल टू हे 8/1 येणार आहे. ओके, 8 काय येणार आहे, 1 येणार आहे. 8/1 मीन्स 8. म्हणजे के ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी, के इज इक्वल टू 8. ओके, हा कॉन्स्टंट आहे. ओके, हा कॉन्स्टंट ऑफ इक्वेशन. म्हणजेच आपल्याला जे इक्वेशन या ठिकाणी भेटणार आहे, वाय इज इक्वल टू के ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुटअप केली 8x, हे या ठिकाणी मेन आपल्याला दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे महत्वाचं इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन.
इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि हा काय या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हा आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शॉर्टली तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि हे जे आहे y इज इक्वल टू 8x इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या इक्वेशनचा यूज करूनच आपल्याला या ठिकाणचे व्हॅल्यूज काढायचे. तर एक एक व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूयात. बघा या ठिकाणी हे दोन आहेत. आता हे फर्स्ट कन्सिडर करूयात आपण याला. हे फर्स्ट याची व्हॅल्यू काढू. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि y या ठिकाणी आहे 56. y आपल्याला 56 म्हणजे आपलं जे कॉन्स्टंट ऑफ इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय y इज इक्वल टू 8x. हे आपलं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 8x. ओके, याचाच यूज आपल्याला करायचा आहे. मग या ठिकाणी इक्वेशन अगोदर लिहूयात आपण y इज इक्वल टू 8x. y इज इक्वल टू 8x. ओके, दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या ठिकाणी आपल्याला जे व्हॅल्यूज दिले त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुटअप करूयात. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. y ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 56 आहे. 56 इज इक्वल टू 8x मीन्स x ची व्हॅल्यू काय नाही, x इज इक्वल टू 56 अपॉन 8 खाली जाणार आहे इज इक्वल टू 7. म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आली 7. x ची व्हॅल्यू 7 या आपण इथे फिलअप करूयात. ओके, x ची व्हॅल्यू 7. बघा हे सेम आलं पाहिजे. हे जे प्रोपोर्शन आहे ते 1:8 आहे. हे 4×8 = 32, 7×8 = 56 हे आलंच पाहिजे तरच आपल्या व्हॅल्यू बरोबर आहे समजायचं. त्यानंतर सेकंड बघा. सेकंड काय दिले या ठिकाणी एक एक काढूयात आपण. सेकंड आहे या ठिकाणी x दिले आपल्याला. x इज इक्वल टू 12. तर आपल्याला काय करायचं y फाइंड आउट करायचं आहे. आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन जे आहे आपलं y इज इक्वल टू 8x आहे. ओके, मग या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. y इज इक्वल टू 8 इंटू x ची व्हॅल्यू आहे 12. म्हणजे काय येणार आहे बघा या ठिकाणी. हे जर आपण या ठिकाणी केलं तर काय येणार आहे 96 बारी 8 96. ओके, या ठिकाणी काय दिले 96. त्याच्यानंतर बघा थर्ड काय दिलंय या ठिकाणी x. थर्ड मध्ये x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला आणि y आहे 160. हे आपलं इक्वेशन आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे y इज इक्वल टू 8x. ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या पुटअप करायच्या. y इज इक्वल टू 160 आहे. 160 इज इक्वल टू हे 8. ओके, x काढायचं, x आहे तसं ठेवा. मग काय येणार या ठिकाणी बघा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच बघा हे जे आहे x इज इक्वल टू 160 अपॉन 8 किती येईल बघा 8 म्हणजे 8 1 8 हे 2 0 हे येणार आहे 20. x ची व्हॅल्यू किती येणार आहे 20. या ठिकाणी x ची व्हॅल्यू 20 फिलअप करू आपण. बघा हे आता 1:8 रेशो लक्षात घ्या दोन्हीचा. हे 4×8 = 32, 7×8 = 56, 12×8 = 96, 20×8 = 60. म्हणजे हे आपलं बरोबर आलं. ओके, हे आपण स्वतः चेक करायचं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन आहे इफ m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n and when m is equal to 154 and n is equal to 7 find the value of m when n is equal to 14. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिले m आणि n ची व्हॅल्यू दिलेली आहे. नंतर काय म्हणते फाइंड द व्हॅल्यू ऑफ m when n 14 असताना m ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे या दोन व्हॅल्यूज वरून आपल्याला अगोदर इक्वेशन ऑफ हे जो आहे आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करावं लागेल. बघा आता जो डाटा दिलाय तो बघा m इज हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. म्हणजेच काय बघा m इज इक्वल टू kn. ओके, आपण लिहू शकतो हा k काय असतो k इज कॉन्स्टंट आहे. ओके, k हा कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा m इज इक्वल टू k. आता या ठिकाणी व्हॅल्यूज काय दिलेत आपल्याला बघा m इज इक्वल टू 154 आहे. ओके, आणि n इज इक्वल टू 7 आहे. या व्हॅल्यू जर आपण पुटअप केलं तर काय येईल बघा हे 154 इज इक्वल टू k इंटू हे n म्हणजे 7 आहे. ओके, मीन्स k इज इक्वल टू 154 अपॉन 7. हे किती येईल बघा या ठिकाणी 7 1 जा 7 2 जा 14. ओके, 1 कॅरी झाला 7 2 जा 14 म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली देअरफॉर k इज इक्वल टू 22. ओके, k इज इक्वल टू 22. हे काय झालं k इज इक्वल टू 22. हा आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन
के हा कॉन्स्टंट आहे, आपला केची महत्वाची व्हॅल्यू भेटली. ओके, मग नाऊ आता काय करावं लागेल आपल्याला बघा. नाऊ या ठिकाणी काय दिले, एन इज इक्वल टू 15, के इज इक्वल टू किती आहे आपलं आलेलं 22. देन आपल्याला एम काढायचं आहे, एम इज इक्वल टू हाऊ मच. ओके, एम किती येईल, मग आपण ह्याची वे आपलं हे आहे. ओके, के इज इक्वल टू 22. ओके, मग काय होणार आहे बघा, हे एम इज इक्वल टू के एन हे आपल्याला माहिती आहे. ओके, या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी केची 22 आहे. एम इज इक्वल टू 22 एन, एम इज इक्वल टू 22 एन. म्हणजे हे काय झालं, हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. फक्त माहित राहू दे बरं का, म्हणजे लिहिणं इट इज नॉट कंपल्सरी. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, कारण आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. ओके, बघा त्याच्यानंतर आपल्याला हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं. आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. हे एम काढायचे आपल्याला. देअरफॉर एम इज इक्वल टू हे 22 एन किती आहे या ठिकाणी 14 आहे. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. 22 इंटू 14, 14 दूनी 28 ला 8, हातचे आले 2, 14 दूनी 28, 28 आणि 2 30, म्हणजे हे 308. ओके, हे झाली एमची व्हॅल्यू. ओके, एमची व्हॅल्यू किती आली मग 308. ओके, वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आणखी लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन आहे, इफ एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज यंग कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ओके, या ठिकाणी आपल्याला टेबल हा कम्प्लीट करायचा आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय बघा, एन. ओके, हा एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज यंग, म्हणजेच एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यंग, हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. आता याच्यावरून बघा, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, एन इज इक्वल टू के एम, बिकॉज के इज कॉन्स्टंट. के हा काय असतो, कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. मग आपल्याला बघा, सुरुवातीला आपण के ची व्हॅल्यू काढू, म्हणजे या ठिकाणी एम आणि एन या तर व्हॅल्यू घेऊ किंवा या तर व्हॅल्यू घेऊ, कुठली आपण व्हॅल्यू घेऊ. बघा आपण सेकंड कॉलम मधल्या व्हॅल्यू घेऊ. बघा, एम इज इक्वल टू 5 घेऊ अँड एन इज इक्वल टू या ठिकाणी आपण 20 घेऊ. मग काय येणार या ठिकाणी बघा, देअरफॉर हे एन इज इक्वल टू के एम आहे, म्हणजेच एन हे 20 इज इक्वल टू हे के एम आहे 5. ओके, म्हणजेच काय येईल बघा, हे 20 के इज इक्वल टू हे 20/5 मीन्स के इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी 4. के इज इक्वल टू 4, म्हणजे हा काय झाला, के इज इक्वल टू 4 हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झाला. ओके, म्हणजे आणि महत्वाचं जे इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे, इक्वेशन काय या ठिकाणी मग एन इज इक्वल टू के ची व्हॅल्यू 4 आहे आपली, एन इज इक्वल टू 4m, हे झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन सुरुवातीला इक्वेशन करता येणं आपल्याला गरजेचं असतं, त्याच्यावरच बाकीचं आपलं सुटतं. एन इज इक्वल टू 4m. ओके, आता एक एक व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काढूयात. बघा, फर्स्ट आपण काढूया या ठिकाणी. फर्स्ट काय या ठिकाणी दिलेलं आपल्याला, या ठिकाणी जो एम आहे, एम इज इक्वल टू 6.5 अँड एन इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. आता आपलं इक्वेशन काय आलं, कॉन्स्टंट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एन इज इक्वल टू 4m. ते इक्वेशन अगोदर आपण लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. एन इज इक्वल टू 4m. ओके, हे आपले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. डबल लिहायची काही गरज नाही. आता फक्त इथे या ठिकाणी जे व्हॅल्यू आहेत पुटअप करूयात आपण. एन ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर एन इज इक्वल टू 4 इंटू हे एम ची व्हॅल्यू आहे 6.5. आता हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 4 × 24, हे 4 × 5 20, 20 ला 0, ह्याच्या 2, 4 × 24 आणि 2 26. या ठिकाणी डेसिमल एक डिजिट सोडून आपण आन्सर मध्ये इथे आहे, म्हणजेच आपली एन ची व्हॅल्यू किती आली, एन इज इक्वल टू बघा एन ची व्हॅल्यू किती येणार, एन इज इक्वल टू 26. हे 26 आपण इथे या ठिकाणी लिहूयात, हे 26. त्याच्यानंतर सेकंड बघा, या ठिकाणी एम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि एन आपल्याला 28 दिलेला आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे आपलं एन इज इक्वल टू 4m. मग एन बघा ह्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट याच्यामध्ये पुटअप करूयात.
हे 28 इज इक्वल टू 4 इंटू एम. मग एम काय येणार या ठिकाणी, एम इज इक्वल टू 28/4 मीन्स या ठिकाणी 4 7 जा 28. ओके, या ठिकाणी किती येणार आहे, मग एमची व्हॅल्यू किती आली आपली 7. या ठिकाणी 7 लिहा. त्याच्यानंतर थर्ड बघा, जे थर्ड आपल्याला दिलेलं आहे ते त्यामध्ये एम आपल्याला दिलेला आहे, एम इज इक्वल टू 1.25 आणि एन इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे आपलं, एन इज इक्वल टू 4m. ओके, या फक्त व्हॅल्यूज ठेवा. एनचं काढायचं आहे आपल्याला, तर 4 इंटू एम आहे 1.25. आता हे मल्टिप्लाय करा. 4 पंचे 20 ला 0, हात चाले 2, 4 2 8 2 10 ला 0, हात चाला 1, 4 1 4, 4 आणि 1 5 म्हणजे 5. ओके, 2 पॉईंट सोडून म्हणजे यांची व्हॅल्यू आली या ठिकाणी 5. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 5 लिहावं लागेल. अशा प्रकारे आपला हा टेबल पूर्ण कंप्लीट झालेला आहे. फक्त हे जे आहे ह्या प्रोपोर्शनमध्ये हे सर्व या ठिकाणी व्यवस्थित आलं पाहिजे. हे जे प्रोपोर्शन आहे, ओके, हे 3 चौक 12 म्हणजे बघा 4 जरी रेशो बघा 1:4 आहे. 5 चौक 20 1:4 रेशो. हे तसंच 6.5 26, हे 7 चौक 28, हे 1.25 हा 4चा रेशो सगळ्याच्यामध्ये सेम आला पाहिजे, तर आपला आन्सर या ठिकाणी करेक्ट असतं. त्यानंतर 5th क्वेश्चन घेऊयात. 5th क्वेश्चन बघा, वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स वेन एक्स इज इक्वल टू व्हॅल्यूज दिलेत आपल्याला, एक्स इज इक्वल टू 14, वाय इज इक्वल टू 25. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, आपल्याला के ची अगोदर व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वाय बघा, हे जे वाय आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाचे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. म्हणजे आपलं हे अशा प्रकारे, म्हणजे हे वाय इज इक्वल टू के इंटू हे अंडर रूट एक्स. ओके, म्हणजेच बघा हे या ठिकाणी हा जो के आहे आपला, के इज कॉन्स्टंट, केची या व्हॅल्यूज आपण दिलेल्या पुटअप करू. हिअर एक्स इज इक्वल टू 16, वाय इज इक्वल टू 24. देअरफॉर बघा या व्हॅल्यूज आपण पुटअप करू. त्याच्या जर केल्या तर काय होणार आहे, 24 इंटू हे के इंटू हे स्क्वेअर रूट आहे हा 16चा. ओके, आता 16चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे. 24 इज इक्वल टू के इंटू रूट 16 मीन्स याचा जे स्क्वेअर रूट निघतंय ते 4 येतं. म्हणजेच बघा हे के इज इक्वल टू काय या ठिकाणी मग 24/4 हे किती येणार 6. म्हणजे के इज इक्वल टू किती आलं आपलं या ठिकाणी, के इज इक्वल टू 6. हे काय झालं आपलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. जे आपल्याला एक फाइंड आउट करायला सांगितलं होतं, एक व्हॅल्यू आपली फाइंड आउट झालेली आहे. आता सेकंड बघा, आता सेकंड मध्ये काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग आता इक्वेशन काय या ठिकाणी बघा, आपलं जे इक्वेशन आहे काय आहे ते, हे वाय इज इक्वल टू के हे अंडर रूट एक्स आहे. ओके, मग वाय इज इक्वल टू काय येणार आहे, के ची फक्त व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवायची आपल्याला, 6 अंडर रूट एक्स किंवा 6 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. अशा प्रकारच्या 2 व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूयात. द टोटल रिम्युनरेशन पिरियड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स. इफ remuneration of 4 laborers is 1000, find the remuneration of 17 laborers. मग आता या ठिकाणी आपल्याला हे जे दिले आपल्याला टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स, या ठिकाणी आपण एक अल्फाबेट कन्सिडर करूयात. सपोज रिम्युनरेशन पेड टू लेबर्स is X.
रिम्युनरेशन आपण या ठिकाणी एक्स पकडलं, कन्सिडर केलं. मग या ठिकाणी बघा अँड नंबर ऑफ लेबर्स इज वाय, हे आपण कन्सिडर करू, सपोज कन्सिडर केलेलं आहे आपण. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या माहितीनुसार जो गिव्हन डेटा दिलाय त्याच्यानुसार काय येणार आहे बघा, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. म्हणजे हे जे रिम्युनरेशन पेड टू लेबर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लेबर्स. ओके. मग या ठिकाणी बघा हे एक्स इज इक्वल टू के वाय, बिकॉज या ठिकाणी के इज अ कॉन्स्टंट. ओके, के हा कॉन्स्टंट घेतलेला आहे, के इज कॉन्स्टंट. या ठिकाणी व्हॅल्यूज आपण या बघा हियर काय दिले आपल्याला, हियर एक्स इज इक्वल टू 1000 दिलेलं आहे, हे 1000 अँड वाय इज इक्वल टू किती दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू 4 सुरुवातीला. ओके, हे 4 लेबर्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के वाय आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. देअरफॉर बघा हे देअरफॉर के इज इक्वल टू काय येईल, एक्स अपॉन वाय. एक्स आहे 1000 आणि वाय आहे या ठिकाणी 4, म्हणजे या ठिकाणी 250. म्हणजे या ठिकाणी के ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी बघा, के जो आलाय आपला, के इज इक्वल टू 215. ओके, हा आहे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. त्याच्यानंतर काय काढायचं बघा, फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. या ठिकाणी बघा लेबरर्स किती आहेत, फक्त 4 आहेत. 4 असताना जर रिम्युनरेशन आहे ते 1000 आहे. ज्यावेळेस लेबर 17 होते त्यावेळेस रिम्युनरेशन किती या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग बघा याच आपण इक्वेशनचा केचा यूज करून बघा या ठिकाणी लिहितो मी. जे आपलं इक्वेशन आता येणार आहे काय येणार आहे बघा, एक्स इज इक्वल टू के ची व्हॅल्यू जर ठेवली आपण त्याच्यामध्ये 250 वाय, हे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन येणार आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, शॉर्ट लिहितो आता, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या ठिकाणी हियर काय दिले आपल्याला, जी किमती दिल्या हियर काय दिले आपल्याला, व्हॅल्यूज कशाची काय दिली बघा, हे लेबरर्स दिले. ओके, म्हणजे वाय दिले, वाय इज इक्वल टू 17, देन एक्स इज इक्वल टू किती आपल्याला हे काढायचं आहे. मग हे एक्स इज इक्वल टू काय आपलं 250 वाय. ओके, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 250 इंटू हे वाय किती या ठिकाणी 17. या ठिकाणी आपण हे मल्टिप्लाय जर केलं तर आन्सर किती येईल बघा, या ठिकाणी 1700. ओके, हे किती येईल आपलं 5. ओके, हे 42 म्हणजे 4250 हे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच आपल्याला जर ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये आन्सर लिहायचं असेल तर फायनल बघायला यावं लागेल वर घेतो करून. देअरफॉर रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स किती येईल बघा, 17 लेबरर्स इज इक्वल टू 4250 रुपीज. ओके, हे एवढं यांचं रिम्युनरेशन येणार आहे 4250. ओके, वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारे हा टोटली प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे स्टँडर्ड 8चे टोटली सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मन लावून अभ्यास करा. काही जरी तुमच्या अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.